आमचे जिल्हा प्रमुख सन्माननीय नरेंद्र त्रिवेदीजी, उपजिल्हा प्रमुख रघुनाथ चव्हाण साहेब, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 50 कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपल्या शिवसेनेमध्ये आले, त्यांचं मी अगदी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि सरकार साहेबांना धन्यवाद देतो की चांगली संघटना या ठिकाणी मजबूतीने तुम्ही तर शेतकऱ्यांचेच नेते आहात, ही सर्व मंडळी त्या ठिकाणी शेतकरी म्हणून त्या ठिकाणी आपल्याकडे आले। सर्व या ठिकाणी मान्यवर जिल्हा परिषद, पंचायत समिती, मार्केट कमिटी, त्याचप्रमाणे आमच्या महिला आघाडी, युवा सेना, सर्व पदाधिकारी, शिवसैनिक बंधू आणि भगिनी माता, आज या ठिकाणी मला खूप आनंद होतो। सरकार साहेबांनी मी मुंबईत सांगितलं की आपण अशी बैठक घेऊ, तर म्हणजे बिलकुल घेऊ आणि तारीख सांगून दिली या दिवशी आपण चांगलं आभार मानते। आजच्या या आढावा बैठकीसाठी जमलेले आपले लाडके सर्व हे देखील वेळोवेळी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करत असतात। ते देखील एका कुटुंब प्रमुखाप्रमाणे आपल्या सर्वांना काय पाहिजे काय नाही, सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीचा इंचार्ज दिला त्यावेळी कोरोनाची महामारी सुरू झाली आणि त्याच वेळी बऱ्याच प्रमाणात तिथे ज्या काही आवश्यक गोष्टी होत्या त्या त्यांनी पुरवल्या, पीपी किट असेल किंवा अजून काही असेल, तसेच माननीय खैरे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी येऊन काय हवं संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आमचा आढावा बैठकीचा कार्यक्रम चालू आहे। सगळीकडे त्या ठिकाणी आढावा आम्ही घेत आहोत आणि निश्चितच त्या ठिकाणी पुढे ग्रामपंचायत निवडणूक आहे, महापालिकेची निवडणूक आहे, नगरपंचायत निवडणूक आहे, इथं तयारी आहेच। मात्र शिवसेना संघटना नोंदणी वाढवायची भूमिका आमची आहे। त्या दृष्टिकोनातून आम्ही सरकार साहेब आम्ही सगळीकडे फिरून आम्ही सगळीकडे जातो आहे आणि मी एक मुद्दाम सांगेन आपल्या सिल्लोडवासियांना, शिवगाववासियांना की सरकार साहेबांच्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला जे काही इथे फक्त 20-25 हजार मतं मिळायचे ते आता त्यांच्या रस्ते आपला पूर्णपणे एकदम कायम हा भगवा इथे राहणार आणि सगळे क्षेत्र आपल्या ताब्यात येणार। मार्केट कमिटी असेल, त्याच्यानंतर मग ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, हे सगळं ताब्यात येणार आणि एक शिवसेनेचं बळ या ठिकाणी त्यांच्यामुळे का होत नाही पण जबरदस्त वाढलेलं आहे। नवीन चैतन्य देणे, कार्यकर्ता कुठेतरी बॅटरी सारखा चार्ज होणे आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आदरणीय चंद्रकांत खैरे साहेबांना सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचा सत्कार करायला पाहिजे। त्या संकटाच्या काळामध्ये ही पक्ष आणि पक्ष संघटना कशी मजबूत राहील, पक्षाच्या कार्यकर्त्याला कुठेतरी गाठीभेटी व्हाव्या, एकमेकांचे विचार, पक्षाचा आदेश, पक्षाच्या माध्यमातून आपल्या योजना राबवाव्या, त्यासाठी आमचे मित्र खरं म्हणजे नरेंद्रजी त्रिवेदी जिल्हा प्रमुख आहेत, परंतु जिल्हा प्रमुख पेक्षाही ते आमच्या परिवाराचा सदस्यासारखा यांच्या मार्गदर्शनामुळे आणि यांच्या मदतीमुळे सर्व हा जो काही कोरोना आहे हा आपल्याला इथे कमी करण्यात यश आले आहे आणि इथून पुढेही आपल्याला सर्वांना काळजी घ्यायची आहे, काय काय नियम पाळायचे आहेत। तर मी जास्त न बोलता कुठलेही कोणाचेही काम असो प्रत्येकाचे काम हे यशस्वीरित्या पूर्ण करतात, प्रत्येकांच्या ज्या काही अडचणी असतात त्यावर मात करतात आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांचे जे विकास कामं भरपाई वगैरे देण्याचे जे काही त्यांनी सूचना दिलेल्या आहेत त्या आपण तंतोतंत पूर्ण करत। सोयगावची नगरपंचायत असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषदचे इलेक्शन असतील, छोट्या छोट्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन असतील, यामध्ये सगळीकडे आपल्याला आपला भगवा अभिमानाने भरपायचा आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून या ठिकाणी अभिवादन होतंय। त्याचबरोबर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सन्माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आमच्या सर्वांच्या माणसं, यानंतर